वार्तांकन रोखठोक बातमी। माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील महार वतन इनाम वर्ग 6ब जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शासनाच्या नियमांना बगल देऊन झालेल्या या व्यवहाराविरोधात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता पीडित पक्षकारांनी लोकशाही मार्गाने सोलापूर जिल्हा परिषद समोरील पूनम गेट इथं आमरण उपोषणाचा हत्यार उपसलंय। खंडाळी येथील ही वतन जमीन 1952च्या रिग्रांट आदेशानुसार अविभाज्य आणि अविक्रिय म्हणजेच विकण्यास बंदी असलेली या अटीवर देण्यात आली होती। महसूल विभागाच्या स्पष्ट नियमानुसार अशा जमिनीचं हस्तांतरण किंवा खरेदी विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे। तरीही 1982 मध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून या जमिनीचा बेकायदेशीर विक्री व्यवहार पार पडला। या बेकायदेशीर व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी तहसीलदारांच्या एका कथित आदेशाचा आधार घेण्यात आला होता। संबंधित तहसीलदारांच्या त्या कथित आदेशाचा कोणताही मूळ अभिलेख सरकारी दप्तरी उपलब्ध नाहीये। महसूल नियमानुसार त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारची परवानगी देण्याचे कायदेशीर अधिकारच नव्हते। असे असतानाही केवळ संगनमताने शर्तभंग झाला नाही असा चुकीचा अहवाल सादर करण्यात आला। या जमिनीचा व्यवहार रद्द करून शर्तभंग घोषित करावा आणि जमीन मूळ हक्कधारकांना परत द्यावी। तसेच बनावट कागदपत्र आणि चुकीचे अहवाल देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ विभागीय व फौजदारी कारवाई करावी आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। या आंदोलन सोलापूर शहर जिल्हा वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला असून न्यायासाठी लढणाऱ्या या आंदोलकांना यामुळे बळ मिळणार आहे। आम्ही महार वतनधारक दिलीप गुलाब वाघमारे, मी अभय कुमार दिलीप वाघमारे, माझे बंधुराज दम्मानंद दिलीप वाघमारे व माझी आई सुनीता दिलीप वाघमारे, आमच्यावरती माळशिरसचे तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी खूप मोठा अन्याय केलेला आहे। चुकीच्या वस्तुस्थिती विरोधात अहवाल दिलेला आहे। आमची खंडाळी येथे मौजे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मौजे खंडाळी येथील महार वतन जमीन इनाम वर्ग 6बची होती व त्या चौकशीसाठी मी अर्ज तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना केला होता व त्यांनी चौकशी होऊन अहवाल दिला की ही जमीन शर्तभंग झालेली नाही। कायद्यानुसार आदेशानुसार ही जमीन शर्तभंग झालेली नाही असा अहवाल दिला व या अहवालाविरोधात आम्ही आज उपोषण पूनम गेट येथे करत आहोत। अभिमान जगताप माढा लोकसभा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा पक्षाध्यक्ष। आमच्या तालुक्यातील आणि बाळासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक दिलीप गुलाब वाघमारे यांच्यावर महारवती जमीनधारक असताना त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि सदरचा हा अन्याय यासाठी हे कुटुंब गेले 4 वर्षापासून संघर्ष करत आहेत। वंचित बहुजन आघाडी त्यांच्याबरोबर आहे। हा प्रश्न आम्ही बाळासाहेब आंबेडकरांपाशीही मांडणार आहोत। तत्पूर्वी हे आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याची व्यवस्था करतो आम्ही। तहसीलदार माळशिरस व प्रांत कार्यालय यांनी पुरवणीची उत्तरं देऊन या ठिकाणी या कुटुंबावर अन्याय केलेला आहे। या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत जाऊ आणि न्याय देण्याचा 100% प्रयत्न करू। तुम्ही महसूल मंत्र्याकडे गेले नाही का? आम्ही ते पोय जाऊ, आम्ही आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ। जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मिळाला नाही तर आम्ही आयुक्तांकडे जाऊ। आयुक्तांकडे न्याय नाही मिळाला तर आम्ही महसूल मंत्र्यांकडे जाऊ। पण आम्ही न्याय अपेक्षित सर्वांकडे करतो। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही शर्तभंग करा हीच अपेक्षा घोषित करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।